श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या रविवारी म्हणजे 6 जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. सर्वात मोठी एकादशी या एकादशीला मानलं जातं. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात, परंतु प्रत्येक एकादशीचं जे महत्त्व आहे तर ते वेगवेगळं असतं. आषाढी एकादशीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. विठुरायाचे सावळे रूप डोळ्यात सामावून घेण्यासाठी हजारो वारकरी उन्हात पावसात पर्वा न करता दिवस रात्र पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. तर पहा, आषाढी एकादशीलाच देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं. तर यावर्षी ही जी एकादशी आहे तर ती 6 जुलै या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. देवशयनी एकादशी ही दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. तर ही जी एकादशी आहे तर ती 5 जुलैला संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे आणि 6 जुलैला रात्री 9:17 वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार ही जी एकादशी आहे तर ती 6 जुलै रोजी रविवारी साजरी करण्यात येणार आहे. तर आषाढी एकादशीचं व्रत तर आपल्याला करायचंच आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजासुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे. म्हणजेच विठ्ठल आणि रुक्माईची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. एका नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय जर आषाढी एकादशीला जर आपण केला तर आपल्या जीवनामध्ये जे दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी आहेत ते तर दूर होतातच. त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. घराची, मुलांची, पतीची प्रगती होते आणि आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होऊन जातं. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवसापासूनच भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जात असतात. म्हणजे 4 महिन्याचा चातुर्मास हा चालू होतो आणि देव उठणी एकादशीला ते जागे होतात. नारळ हे अत्यंत पवित्र फळ मानलं जातं. श्रीफळ म्हणून याला ओळखलं जातं आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचं प्रतीक म्हणून देखील नारळाला ओळखलं जातं. कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळ हा वापरला जातो. तर पहा, आषाढी एकादशीला जर आपण नारळाचा हा उपाय जर केला तर आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात. तर पहा, पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी स्वतःसोबत माता लक्ष्मी, त्याचबरोबर एक नारळाचं झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी घेऊन ते अवतरले होते. आणि या 3ही गोष्टी माणसांसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि त्याचबरोबर ह्या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं. आणि म्हणूनच आषाढी एकादशीला माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर गायीची देखील पूजा केली जाते आणि नारळासंबंधित काही उपाय देखील केले जातात. नारळावरती असणारे 3 डोळे म्हणजे शंभू शंकराचे त्रिनेत्र आहे. नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त करून घेण्यासाठी नारळासंबंधित हा उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी होत असतील, त्याचबरोबर सतत दारिद्र्य, गरिबी आपल्या घरामध्ये येत असेल, आपल्यावरती भलं मोठं कर्ज झालेलं आहे, पैशांच्या अडचणी आपल्या घरामध्ये जर येत असतील, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य जे आहेत किंवा जे कर्ते पुरुष आहेत त्यांची प्रगती होण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या घरावर, जमिनीवर एखादं कर्ज असेल ते दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे ना तो अत्यंत प्रभावशाली आहे. व्यक्तीला सर्व कामात यश मिळण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी, त्याचबरोबर घरातील इडापिडा, नजरबाधा यासारख्या गोष्टी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. हा उपाय कसा करायचा आहे
तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. धूप, अगरबत्ती, दीप सर्व लावून त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. दिवसभरामध्ये कधीही करू शकता. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला छोटीशी पूजा मांडणी करायची आहे. तर काय करायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे किंवा पिवळ्या कलरचं असेल तर ते टाकायचं आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू यांचा जर एकत्रित फोटो असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आणि जर तुमच्याकडे बाळकृष्ण मूर्ती असेल तर ती ठेवली तरी चालेल. जर तुमच्याकडे महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णाचा ठेवला तरी चालेल. त्यांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 5 बदाम घ्यायचे आहेत. 5 बदाम घेतल्यानंतर ते बदाम तुम्हाला त्या पाट्यावरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. नारळाची शेंडी ही देवाकडे करायची आहे. त्या नारळावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. हळद कुंकवाची पेस्ट करायची आणि त्याने स्वास्तिक काढायचं. स्वास्तिकचे 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा हे द्यायच्या आहेत आणि ते स्वास्तिक काढून तो नारळ तुम्हाला त्या पूजा मांडणीपाशी म्हणजे जिथे तुम्ही बदाम ठेवले तिथे ठेवायचा आहे. तर तुम्हाला एक सेवा करायची आहे. तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच हात जोडून भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरातील अडीअडचणी, ज्या काही समस्या, संकट असतील ते तुम्हाला सांगायचे आहेत. तुमच्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर दिवसभर रात्रभर तो नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तो नारळ सकाळी पूजाविधी झाल्याच्या नंतर तुम्हाला फोडायचा आहे आणि ते 4 बदाम, ते नारळ जो आहे तर तो तुम्हाला घरातील सदस्यांना आणि तुम्ही स्वतः देखील खायचा आहे. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरात जायचं आहे. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथे हा नारळ एक नारळ तुम्हाला सेपरेट घेऊन जायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला 5 अगरबत्त्या घेऊन जायच्या आहेत. धूप, अगरबत्ती तिथे लावायची आहे आणि हा नारळ तिथे तुम्हाला अर्पण करून यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तुळशीपत्र जे आहेत, जेवढे जास्त प्रमाणामध्ये तुळशीपत्र भगवान विष्णूंना वाहता येतील तेवढे तुम्हाला वाहायचे आहेत. 1000 तुळशीपत्र जर तुम्हाला शक्य असेल तर 1000 तुळशीपत्र भगवान विष्णूंना या दिवशी जर तुम्ही वाहिलं तर तुमच्या मनातील प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.